97 साली भाजप सेनेचं सरकार होतं. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अण्णासाहेब डांगेने म्हणाले, मला आता ओट्यात घ्या, मी आता तुमचाच आहे. पाणी योजना मंजूर करून घेतली, काम करून घेतलं आणि 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. आणि ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आणि त्यांचं भाषण असं होतं की भाजपनं माझा बळी घेतला. हे 99ला राष्ट्रवादीत आले. 2004 साली अपक्ष उभा राहिले. परत विलासराव देशमुखांचं बरं संधान साधलं आणि 99 साली मी भाषणामध्ये उठ्यात असं सांगितलं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एखाद्याचे हात द्यावे आणि तुम्ही मला साहेब हात द्या, असं त्यांनी सांगितलं. आणि 95ला काय म्हणले, या हातानं कधी या हातावर शिक्का मारलेला नाही. 99चं भाषण होतं. काँग्रेसमध्ये गेले, 14 साली काँग्रेसमध्ये राहिले आणि काय केलं, एबी फॉर्मच पळवून नेले. काँग्रेसचं अस्तित्व पुसून टाकलं. परत राष्ट्रवादीत गेले, तसंच केलं, एबी फॉर्मच पळवून नेले, त्यांचं पण चिन्ह गोठवून टाकलं. 2019 साली 14 ते 19 भाजपचा वापर करून घेतला संजय काकांचा. 2019 साली काय केलं, सत्ता आली, लगेच जयंत पाटील साहेब सांगतील तसं, जयंत पाटील साहेब सांगतील असं. 21ला बदललं शिंदे साहेबांनी. भाजप सेनेची सरकार आलं आणि त्यात अजितदादा सामील आले. ह्यांनी लगेच उडी अजितदादाकडे. ज्या जयंत पाटील साहेबांचे पाहुणे पाहुणे म्हणून नाव घेतले, त्यांच्याच मतदारसंघात जाऊन डान्स केला की आम्ही असं करतोय म्हणून. केदारवाडीमध्ये जाऊन मी सांगत होतो जयंत पाटील साहेबांना, साहेब नाहीत तुमचे, तुम्हाला कळलं. ही गेली तिकडे. परत अजितदादा गटात आले. अजितदादा पण म्हणलं होतं तुमची नाहीत. 24ची विधानसभा आली, तिकीट म्हणलं लगेच राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. तिथं तिकीट घेतलं. बापू बरोबर ना. आणि मी त्यावेळेला बापूंना पण सांगितलं होतं, विधानसभेची निवडणूक झाली की 2 महिने पण टिकत नाहीत बघाई. विधानसभेची निवडणूक झाली, मी विजयी झालो, ह्यांनी लगेच भाजपमध्ये उडी मारली. आता 29ला बापू फक्त त्यांना तुमच्या पक्षात घेऊ नका एवढीच माझी विनंती आहे.